नमस्कार। आज दिनांक 19 ऑक्टोबर 2025 आज या दिवशी आमच्या प्रभात मित्र मंडळामध्ये दिवाळी पाठ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आमच्या सर्व ज्येष्ठ कलावंतांनी त्याचबरोबर प्रभात मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी भरपूर मेहनत घेऊन अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि अगदी या कार्यक्रमाला जबरदस्त असं यश मिळालेलं आहे की कुठल्याही व्यावसायिक कलावंतांच्या ग्रुप बरोबर तोडीचं या ठिकाणी आमच्या कलावंतांनी या ठिकाणी आपलं कलेचं सादरीकरण केलं आणि मग त्यात अगदी 50 वयाच्या पासून ते अगदी 90 वर्षापर्यंतचे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत। या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। मी प्रभात मित्र मंडळाचा अध्यक्ष विवेक गायकवाड आणि आमच्या संपूर्ण प्रभात मित्र मंडळाच्या वतीनं मी सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी दिवाळी हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा होतो त्या सर्वांना मी आमच्या प्रभात मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांचं सहकार्य असंच अपेक्षित असेल आणि मला आशा आहे की याहीपेक्षा पुढच्या वर्षी मला वाटतं आपण एखाद्या हॉलमध्ये कार्यक्रम एका मोठ्या हॉलमध्ये आपला हा कार्यक्रम होईल आणि आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार। आणि आजचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आमच्या भगिनी सहिष्णुता कांबळे यांनी देखील अत्यंत मोलाची मदत केली। या मुंबई डिजिटल वार्ताच्या संपादिका आणि संचालिका सहिष्णुता कांबळे खरं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही तिला सज्जू म्हणतो लाडाने प्रेमाने, कारण ती आमच्या मंडळाची मुलगी आहे। तर तिच्याही आपल्या या मुंबई डिजिटल वार्ताला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं, जेणेकरून आपल्याला विक्रोळीतच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही घटना घडत आहेत त्याची इत्थंभूत माहिती आमच्या या मुंबई डिजिटल वार्तातर्फे आपल्यापर्यंत पोहोचेल। आणि पुन्हा एकदा संपूर्ण भारतातील सर्व नागरिकांना आमच्या प्रभात मित्र मंडळाच्या वतीनं अध्यक्ष या नात्याने मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। प्रत्येकाची दिवाळी ही सुख समृद्धीची, आनंदाची आणि भरभराटीची जावो आणि येणारा प्रत्यक्ष ना सुखाचाच असावा अशी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।